श्रोतेहो, आज ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात चिया सीड्स लागवड तंत्रज्ञान या विषयावर मुक्काम पोस्ट सिंदी बुजुर्ग तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीचे प्रयोगशील शेतकरी संतोष ज्ञानेश्वर रोही यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोतेहो, आजच्या ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत करते. रीत म्हणून पुढेही जाणं भागच आहे, रीत म्हणूनही पुढे जाणे भागच आहे. राहून गेले मागे नक्की काय स्मरण, मिटली जरी दारे सगळी सरत्या विचारांनी, तरीही नवीन विचारांनी घेऊन भरारी. प्रत्येक पाऊल चालते पुढे, प्रत्येक पाऊल चालते पुढे. हो श्रोते हो, पारंपरिक शेती करत असताना आपण कायम कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड करत असतो. परंतु पिकामध्ये फेरपालट म्हणून काहीतरी बदल करणंही तेवढंच महत्त्वाचं. म्हणूनच आपल्या शेतात इतर शेतकऱ्यांपेक्षा काही वेगळं करता येऊ शकतं का याचा विचार करून त्यांचा पाठलाग सातत्याने करून त्यांनी आपल्या शेतात चिया सीड्सचे उत्पादन घेण्याचं ठरवलं आणि आज मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करत असतात. चला तर मग चिया सीड्स लागवड पद्धती या विषयावर बातचीत करण्याकरता मुक्काम पोस्ट सिंदी बुजुर्ग तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीचे संतोष ज्ञानेश्वर रोही आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. सर, चिया पिकाचं उत्पादन घेणं हे का आवश्यक आहे आणि आपल्याला घ्यावंसं का वाटलं याविषयी आपण काय सांगाल? चिया सीड उत्पादन घ्यावं असं वाटलं की आता हरभऱ्याला पर्यायी पीक म्हणून मी चिया सीडची लागवड केली. अच्छा. कारण की हरभऱ्याला खर्च परवडत नव्हता आणि चिया सीडला खर्च फार कमी आहे. अशामुळे मला चिया सीडची गरज भासलेली आहे किंवा आता आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यायचं म्हणजे चिया सीड नवीन उत्पादन. मग सर, हे जे चिया पीक आहे हे साधारणतः कुठल्या भागातलं पीक आहे आणि आपल्या इथं ते घेता येऊ शकतं का? त्याला सर्वसाधारणतः हवामान जे लागतं ते कशा पद्धतीचं लागतं? हे मूळचं मेक्सिकोचं चिया सीड हे पीक आहे, पण आपल्या इकडे हळूहळू राजस्थानमध्ये पेरल्या जात होतं असं मी प्रसार माध्यमाच्या याच्यातून माहिती काढली त्याची. अच्छा. आणि जसं मोबाईलचा वापर केला मी, चिया सीडची लागवड मला वाशिममध्ये दिसून आली. अच्छा. मग मी तिथं वाशिमला गेलो, तिथं विचारलं मी आपल्या इकडे येऊ शकते काय, तर ते म्हणाले येऊ शकते, तुमची पेराची तयारी असेल तर मी बियाणं पाठवतो. अच्छा. हां, तर मी शेतीला माती लावून चिया सीड 1 एकरमध्ये लावलं होतं. हां, तर मला लोकांनी भरपूर दाणे दिले, पण मी चिया सीड पेरल्याशिवाय राहिलो नाही. अच्छा. आणि मला एकरी 6.5 क्विंटल उत्पादन पण झालं एका एकरामध्ये. एका एकरमध्ये. अरे वा. सर, चिया सीड्स जे पीक आहे हे पीक सर्वसाधारणतः कुठल्या हवामानामध्ये घेता येऊ शकतं आणि विशेषतः याच्यासाठी जमीन कशा पद्धतीची लागते? याला जमीन खडकाळ पण चालते आणि भारी पण चालते, असं काहीच नाही. कारण की ते जंगली तुळस म्हणून आपल्या इकडे ओळखले जाते. लोकांना त्याचं चिया सीडचं महत्त्व आजपर्यंत समजलं नाही, आता हळूहळू समजायला लागलं. आणि त्याला जमीन हलकी भारी, पण त्याला 4 पाणी पाहिजे. 120 दिवसाचं पीक आहे. नोव्हेंबर महिन्यात जर पेरलं तर तुम्हाला उत्पन्न भरपूर होते. अच्छा. सर, चिया पिकाची लागवड जी तुम्ही सांगितलं की नोव्हेंबरच्या दरम्यान केल्या जाते, पण ते नेमकं एकाच हंगामात पीक घेतल्या जाते की आपल्याला ते पुन्हा पुन्हा घेता येऊ शकते? आपण दोन्ही हंगामात चिया सीडची लागवड करू शकतो. अच्छा. म्हणजे सर्वसाधारणतः त्याचा काळ कुठला असतो? त्याचं जसं आपलं मे महिन्यामध्ये आता आपण समजा सोयाबीन तूर पेरतो, तर सोयाबीन न पेरता आपण सोयाबीनला पर्याय म्हणून चिया सीडची लागवड करू शकतो. अच्छा. अरे वा. म्हणजे जे पारंपरिक पद्धतीने आपण सोयाबीन हे एकच एक पीक शेतकरी घेतो नेहमी वारंवार, तर पिकामध्ये फेरपालट म्हणून आपण चिया सीड्सचा वापर करूनही हे पिकाचं उत्पादन घेऊ शकतो. सर, चिया पिकाची लागवड ही नेमकं कोणत्या पद्धतीने करणं गरजेचं असतं? म्हणजे पेरणीमधून करावी लागते, रोपं लावून करावी लागते, की अशा पद्धतीने त्याची पेरणी करावी लागते? चिया सीडचं जर उत्पादन तुम्हाला जर चांगल्या पद्धतीनं जर घ्यायचं असेल तर जमिनीची तुम्ही रोटावेटर मारून तयारी करून समजा पाडी घालून करू शकता तुम्ही. अच्छा. आणि साधारणतः आपल्या छोट्या ट्रॅक्टरनं समजा 24च्या सोयामध्ये तुम्ही पेरू शकता. अच्छा. 4 इंचावर जर झाड असलं तर भरपूर चांगली वाढ होते झाडाची आणि उत्पन्नात पण तुम्हाला वाढ होऊ शकते. अच्छा. म्हणजे त्याची रोप पद्धतीने करायची काहीही गरज काही गरज नाही. फेकणी पद्धतीनं पण चालते. अच्छा. असं काही नाही, पण त्याला खुरपणी पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण त्याला पेरलेलं चांगलं राहील. अच्छा. सर, हे पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची काही मशागत करणं वगैरे गरजेचं असतं का?
किंवा माती पाणी परीक्षण करणं देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं कुठल्याही पिकासाठी. तर हे या पिकासाठी आवश्यक आहे का? आहे तर मग ते कशा पद्धतीचं आहे? याच्यासाठी माती परीक्षण, जमीनचं कसं पाहिजे ह्या काहीच गोष्टी नाही. ते जंगली पीक आहे अच्छा आणि झिरो खर्चाचं, झिरो मेंटेनन्स मधलं पीक आहे. अच्छा. हा. म्हणजे त्याला जास्तीत जास्त खर्च कुठलाही नाही, कुठलाही कमी खर्चात चांगलं पीक आणि उत्पादन चांगलं देणार. उत्पादन. श्रोतेहो, आपण ग्रामपरिसर आणि शेतीशिवार या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत. मुक्काम पोस्ट सिंधी बुजुर्ग, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावतीचे प्रयोगशील शेतकरी संतोष ज्ञानेश्वर रोही सरांशी. सर, आपण मगाशी बोलत होतो की या चिया सीडची लागवड करत असताना माती पाणी परीक्षण गरजेचं असतं का? आणि त्याच्यावरती आपलं असं होतं की या पिकासाठी कुठल्याही पद्धतीची खर्च नसतो, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये याचं उत्पादन आपल्याला घेता येऊ शकतं. पण जेव्हा या चिया सीड्सची पेरणी करतो तर ते पेरणी करत असताना कोणकोणत्या पद्धतीने पेरणी करता येत असते? चिया सीडची पेरणी करताना मॅडम आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. एका एकराला त्याचं बियाणं 1 किलो 800 ग्रॅम लागते. अच्छा. आणि त्याला जैविक खतामध्ये मिसळून किंवा गौरीच्या याच्यामध्ये पेरणी यंत्रामध्ये टाकून आपण त्याची पेरणी करू शकतो गाळ पद्धती. त्याला पाणी 4 पाहिजेत. 2 पाणी त्याला पिंकरचे द्यायचे आहे, ठिबक सिंचनच्या, आणि 2 पाणी खालून द्यायचे आहेत त्याला. अच्छा. हा, सर, जेव्हा चिया पाणी पद्धत. अच्छा. सर, जेव्हा चियाची पेरणी करतो तेव्हा साधारणतः हा अंतर किती प्रमाणात ठेवणं आवश्यक असते? म्हणजे त्याच्यामध्ये असं काही आहे का की एवढं अंतर घेतलं तर पीक आपल्याला जास्त उत्पादन घेता येतं, किंवा मग जवळजवळ जर घेतलं तर त्याच्यापासून कमी जास्त उत्पादन होतं? याविषयी काय सांगाल? त्याचं तुम्हाला लक्ष ठेवावंच लागेल. जर दाटी जर असली तर उत्पादन कमी होतो. अच्छा. आणि सोया पद्धत न असली, 24च्या सोयामध्ये असलं तर उत्पादन जास्त होतो. अच्छा. हा, झाडातलं अंतर 4 इंच आणि सोयातलं अंतर 24 फुटाचं, 24 इंचाचं. अच्छा. म्हणजे हे लक्षात ठेवणं गरजेचं राहतं. हो. सर, या चिया पिकाच्या पेरणीसाठी पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीचं लागतं याविषयी काय सांगाल? त्याला 2 पाणी पिंकरचे तर द्यायच लागेल आपल्याला. बी नाजूक असते त्याच्या कारणास्तव आपण जर दांडानं पाणी दिलं पाळी पद्धत न तर ते बी पूर्ण एका जागी जमा होऊन जाईल. अच्छा. कारण की त्याची खोली 2 इंचाच्या खाली टाकता येत नाही आणि 1 इंच भरच वर चिया सीडची पेरणी यंत्रानं आपल्याला पेरणी करायची आहे. अच्छा. आणि त्याला पाणी द्यायचं असलं तर 2 पाणी त्याला आपल्याला पिंकरची द्यायचे आहे आणि 2 पाणी त्याला खालून द्यायचे. 4 पाण्याचं पीक आहे ते. अच्छा. म्हणजे जास्त पाण्याचंही व्यवस्थापन याच्यासाठी जर करणं जमीन गरजेचं. हलकी असली तर तुम्हाला 5 पाणी किंवा 6 पाणी द्यावं लागतील. अच्छा. खळकाळ जमीन असली तर. अच्छा. म्हणजे जमिनीच्या पद्धतीनुसार जमिनीच्या पिकांचं पुठानुसार. पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं. तुमची जमीन काळीची असली तर 4च पाण्यामध्ये आपलं चिया सीडचं उत्पन्न तुम्हाला एकरी 6 क्विंटल, 6.5 क्विंटल, 7 क्विंटल पर्यंत येऊ शकते. अच्छा. सर, मला हे सांगा की एका एकरात साधारणपणे आपण किती उत्पादन घेऊ शकतो या चिया सीड्सचं? तुमच्या जर मशागतीत जर तुम्हाला जर चांगलं लक्ष केंद्रित करता आलं चिया सीडकडे तर तुम्हाला एकरी 8 क्विंटल पण चिया सीड होऊ शकते. अच्छा. असा माझा अंदाज आहे. सर, हे जे चिया सीड्स आहे याला खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं का? याला खत नाही, किडीचा प्रादुर्भाव नाही, जनावरांचा त्रास नाही, अच्छा. फक्त आपलं पाण्याचं व्यवस्थापन असलं तर चिया सीडचं उत्पादन होते. आणि राहिला प्रश्न किडीचा तर त्याच्यावर किडी कुठलीच नाही. एखादा जर आपलं जर मधमाशा कमी असल्या तर अळीचा प्रादुर्भाव थोडाफार, म्हणजे पांढरी माशी किंवा अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आपण एखादं हलकं कीटकनाशक मारू शकतो. अच्छा. एकदम हलकं, इनायमॅक्टिन सारखं. अच्छा. म्हणजे याला जास्तीत जास्त कीटकनाशकांचाही वापर करणं काहीच नाही, गरजेचं कारण आहे. की ते मेडिसिन प्रोडक्ट असल्या कारणास्तव त्याला कोणतंच कीटकनाशक चालत नाही. अच्छा. सर, हे जे चिया पीक आहे याच्या कापणी, मळणी आणि साठवण ही कशा पद्धतीने करणं गरजेचं असतं याविषयी काय सांगाल? आता कापणीसाठी आता मी त्याच्यामध्ये पाहिलं, मी तर कापणी केली होती, माझ्या घरी मळणी यंत्र आहे त्याच्याने, पण त्याला आता हार्वेस्टरनं सुद्धा पण ते चिया सीड निघते. अच्छा. सर, हे जे चिया सीड्स आहे या चिया सीड्स किंवा या चिया पीकचं सध्या मार्केटमध्ये म्हणजे बाजारपेठेमध्ये कितपत मागणी आहे आणि कशा पद्धतीची मागणी मार्केटमध्ये आपल्याला दिसून येते? याची मागणी आता समजा आजचे बाजार जर पाहिले तुम्ही तर आजचे बाजार 21,000चे बाजारभाव आहेत. अच्छा. वाशिम मार्केट. आणि त्याची बाजारपेठ म्हणजे असं 12 ते 13,000च्या खाली कधीच येत नाही. जसं आपले इतर पिकाचे बाजारभाव डाऊन होतात, याचे 10,000च्या वरच भाव राहतील. अच्छा. म्हणजे हे जे उत्पादन आहे हे कमी लागवडीमध्ये, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारं हे पीक आहे असं म्हणते. जास्तीत जास्त.
अच्छा. सर, मला आता तुम्ही हे सांगा की हे जे चिया सीड्स आहे, या चिया सीड्सचा उपयोग मार्केटमध्ये कशा पद्धतीसाठी केला जातो? आता चिया सीडचा उपयोग मॅडम आता मलाही एवढं माहिती नव्हती, पण मी आता त्याच्या माध्यमातून त्याचे फायदे पाहिले. बरेचसे लेडीज वर्ग सौंदर्यासाठी लावतात, काही जण आपल्या शरीरासाठी वजन कमी करण्यासाठी, वेट लॉससाठी. अच्छा. त्याच्यामुळे 18% फायबर आहे त्याच्यामध्ये. मेडिसिन प्रोडक्ट असल्यामुळे त्याचे फायदे भरपूर आहेत. आणि लोकांचे रोज फोन येतात की आम्हाला कोणाला अर्धा किलो पाहिजे, कोणाला पाव किलो पाहिजे. अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने चिया सीड्सचा उपयोग करता येऊ शकतो. श्रोते हो, ग्रामपरिसर आणि शेतीशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत मुक्काम पोस्ट सिंदी बुजुर्ग, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावतीचे प्रयोगशील शेतकरी संतोष ज्ञानेश्वर रोही सरांशी. सर, चिया सीड्स हे जेव्हा उत्पादन आपण पहिल्यांदा आपल्या शेतामध्ये घेतलं, तर कितीही नाही म्हटलं तरी नवीन पीक आपल्या शेतामध्ये घेताना कुठल्या तरी मनात हुरहुर असते, कारण पिकं आपण त्याच्यासाठी खर्च करतो, पण त्याचं उत्पादन जर आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला नुकसानही भोगावं लागतं. तर पहिल्यांदा आपण जेव्हा हे पीक घेतलं तेव्हाचा आपला अनुभव कसा होता? माझा अनुभव असा आहे मॅडम की मी जेव्हा चिया सीड बुक केलं तेव्हापासून लोकांचे टोमणे मला असे भेटले की काय हे चिया, हे काय हे बसले फुकट, म्हणजे आपलं काय काम आहे, असे धंदे, म्हणजे आपल्यापाशी शेती कमी आहे. माझ्याकडे माझी स्वतःची घरची शेती कमी आहे, पण भाडे तत्वावर जास्त शेती आहे. अच्छा. 30 ते 35 एकर शेती मी भाडे तत्वावर करतो. आणि हालाकीची परिस्थिती माझी, पण मला ते जिद्द असल्यामुळे शेतीची नवीन नवीन प्रयोग करायची मला सवय आहे. आणि मी नवीन प्रयोग म्हणून चिया सीडची लागवड केली आणि मी तो यशस्वी केला. अच्छा. आणि चिया सीडनं मला या आकाशवाणीपर्यंत आणलं. नक्की सर, कारण चिया सीड हे जे आहे ही एक वेगळी पीक पद्धती आहे आणि या वेगळ्या पीक पद्धतीतून काहीतरी आपल्या जीवनाला अर्थ पण मिळाला, उत्पादनात भर झाली आणि वेगळं काहीतरी करतो आहे, लोकांपर्यंत ते कसं पद्धतीने पोचत आहे. सर, जेव्हा चिया सीडचं उत्पादन आपण घेतलं तर आपल्याला आयुष्यामध्ये मार्गदर्शन देखील खूप महत्त्वाचं असतं. तर त्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन कोणाकोणाचे लाभले याविषयी काय सांगाल? चिया सीडचं मार्गदर्शन मला माझ्या घरची आणि आमचं दोघांचं आणि दोघांच्याच मोबाईलमधून आम्ही चिया सीडचे उत्पादन केलं. अच्छा, म्हणजे असं म्हणता येईल की एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो आणि तो भक्कम पाठिंबा त्यांनी तुम्हाला दिलात. हे अगदी बरोबर आहे. त्यांनी मला कधीच असं नाराज नाही केलं, तुमच्या मनात आहे ना चिया सीड पेराचं, पेरून घ्या म्हणे. अच्छा, म्हणजे भक्कम पाठिंबा त्यांचा आपल्या पाठीशी होता. सर, आपल्या या कार्यक्रमाची वेळ होते आहे आणि आपल्याशी बोलण्याकरता तर भरपूर काही आहे, पण मी एवढंच विचारेल की आता हे जी नवी युवा पिढी आहे जी शेतीकडे वळू पाहते आहे, अशा युवा शेतकऱ्यांना आपण काय आवाहन कराल या माध्यमात? माझं एकच माध्यम आहे की आपल्याला कधी कमी नाही समजलं पाहिजे आणि शेती आपण केलीच पाहिजे आणि नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे शेतीमध्ये. आणि आपला स्वतःचा माल आपण स्वतः विकण्याची तयारी ठेवली पाहिजे. जसं मी चिया सीडचं उत्पादन काढलं आणि मी स्वतः त्याला मार्केटमध्ये न नेता मी आज 800 रुपये किलोने चिया सीडची पॅकिंग करून विकून राहिलो. अच्छा. बाजारभाव 20,000 जरी आहेत, पण मी आज 80,000 रुपये क्विंटलनं माझं चिया सीड विकून राहिलो. आणि लोकांना पण सांगतो, इतर कास्तकारांना पण सांगतो की आवाहन करतो की तुम्ही चिया सीड पेरा आणि आपला माल विकायची आपल्याला शरम लागू नका देऊ, दुसऱ्याच्या हातात आपलं मनोबळ देऊ नका. अगदी बरोबर सर, खूप छान आपण आवाहन आमच्या श्रोत्यांना केलं. आणि मला थोडंसं असं म्हणावंसं वाटेल की थांबावंसं वाटतं सगळ्यांना एखाद्या ठिकाणावर आणि मनातलं ओझं ठेवावं एका भक्कम दगडावर. आपल्याला विश्राम असावा एखाद्या स्थिर काठावर. सुखद क्षणांनी गर्दी करावी मनाच्या मोहक क्षितिजावर. समाधानाचं मृगजळ सापडावं त्या शांत किनाऱ्यावर. अशांत झालेल्या मनाला सोडावं थोडंसं संथ पाण्यावर. तुम्ही देखील आपलं जे काही कार्य आहे हे संथ पाण्यावर सोडलं आणि शांततेने समाधान आपण या ज्या शेती पिकामध्ये घेतलेलं आहे ते समाधान आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतं आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द आपली बघून नक्कीच हे जी युवा पिढी आहे हे देखील समोर येतील आणि असे नवनवीन प्रयोग करून आपलंही उत्पादन वाढवतील. सर, खूप छान मोलाचा संदेश आपण आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिलात, त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार आकाशवाणी, आम्ही तुमच्यासोबत संवाद साधला, आम्हाला खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोतेहो, आत्ताच आपण ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात चिया सीड्स लागवड तंत्रज्ञान या विषयावर
मुक्काम पोस्ट सिंधी बुजुर्ग तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीचे प्रयोगशील शेतकरी संतोष ज्ञानेश्वर रोही यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य सुनील किन्हीकर आणि संजय किटुकले यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.